जर तुम्ही 19 वर्षानंतर फक्त आणि फक्त पब्लिक डिमांडवर येताय तर मग तेव्हासारखं मॅजिक आता फील का होत नाहीये? आवारा पण आमच्यासाठी फक्त एक मूवी नाही तर प्युअर इमोशन आहे, ज्याच्या हा जवळपास पण नाहीये. त्यात मोहित सुरीला रिप्लेस करणं ही मेकर्सची सर्वात मोठी चूक होती. 90s किड असो किंवा जेनझी, तो तरुणाईची नस पकडण्यात तरबेज आहे. शिवाय त्याला गाण्यांची पण खूप चांगली समज आहे, त्यामुळे तो नसण्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आवारा पण 2 वर पडला आहे. सिनेमाचा सर्वात स्ट्रॉंग पॉइंट आहे ते म्हणजे इम्रान हाशमीची ऍक्टिंग. शिवम पंडितचा औरा, त्याची ती व्हाईब तो सिंगल हँडेडली कॅरी करतो. दिशा तर शोपीस म्हणून उगाच घेतली असं वाटतं, त्या शबाना आझमी यांचं कॅरेक्टर सुद्धा काम चालू आहे. या सर्वात पुरण गब्बी हा नवीन ऍक्टर ॲज अ अँटॅगनिस्ट आपल्याला काही ठिकाणी इम्प्रेस करतो, पण त्या मुन्ना एवढं नाही. त्यात अधूनमधून त्या नॉस्टॅल्जियाचे ग्लिम्स आपल्याला दाखवले जातात, तर तेव्हाच्या त्या क्रिएटिव्हिटीसाठीची रिस्पेक्ट आपल्या पीकवर पोहोचते. गाण्याबद्दल बोलायचं झालं तर पर्सनली मुस्तफा जायची गाणी माझी ऑल टाइम फेवरेट आहेत, आणि आता हे व्हर्जन ऐकल्यावर तर अजूनच जास्त. एकूण काय तर लोक या सिनेमाला एकदा बघून विसरून जातील, पण त्या मास्टरपीसला आयुष्यभर लक्षात ठेवतील.